रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोगटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग 6. रस्त्यावरच्या गर्दीतून चालत प्रियवंदा चर्चगेट स्टेशन पाशी आली. स्टेशनच्या इमारतीत शिरल्यावर तिची पावलं तिकिटाच्या खिडकीकडे वळली, पण वाटेतच ती थबकली. आपण तिकीट कशासाठी काढतो आहोत असा विचार तिच्या मनात आला. आता तिला जो प्रवास करायचा होता तो फार दूरचा असला तरी त्यासाठी तिकीट काढायची काहीच जरुरी नव्हती. हा प्रवास कुणालाही अगदी फुकट करता येतो. स्टेशनवरच्या क्यूत उभं राहायची किंवा ट्रॅव्हल विंगच्या ऑफिसातून रिझर्वेशन मिळवायची इथं काहीच आवश्यकता नाही. प्लॅटफॉर्मवर जायचं, तेवढ्यापुरतं प्लॅटफॉर्म तिकीट काढलं पाहिजे म्हणजे झालं. बाकीचा प्रवास विदाऊट तिकीट व्हायचा आहे. तिथं कुणी टीसी भेटणार नाही की हटकणार पण नाही. त्या विलक्षण कल्पनेसरशी पुन्हा एकदा तिचं अंग शहारलं. पुढे जाऊन तिनं प्लॅटफॉर्म तिकीट काढलं आणि बाजूच्या अनेक गेट्सपैकी समोरच्या गेटमधून ती प्लॅटफॉर्मकडे वळली. तिथं गेल्यावर तिनं त्या आणि बाजूच्याही काही प्लॅटफॉर्मकडे नजर टाकली. मधूनच एखादी प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी थांबलेली होती. त्यात काही स्त्री-पुरुष रमत गमत चढत होते. गाड्यांना एरवी गर्दी असते, त्याच्या निम्म्यानंही आता गर्दी नव्हती. प्रियवंदेच्या लक्षात आलं की चर्चगेटवरूनच त्या बाजूच्या सर्व लोकल सुटतात. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा एरवीचा धडधडाट आणि पिसाट वेग या स्टेशनमध्ये फारसा जाणवत नाही. त्यातून दुपारी 3:45ची वेळ ही काहीशी बिनगर्दीचीच असते. सकाळ संध्याकाळ ऑफिसेस भरतात आणि सुटतात. त्यावेळी गर्दीचा जो समुद्र उसळतो तसा यावेळी आढळणं कठीण आहे. तिनं जीव द्यायचा बेत केला होता, पण त्याला अनुकूल परिस्थिती तिथं यावेळी नव्हती. धाडधाड करत स्टेशनात येऊन आणि तिथं फक्त 1 मिनिटासाठी थांबून पुढं जाणाऱ्या गाडीखाली, ते सुद्धा खूप लोकांची चढाई उतरायची हमरीतुमरी चालू असताना, पाय घसरल्यासारखं दाखवून गाडीखाली शरीर लोटून देणं सोपं गेलं असतं. पण आता अशा अवेळी स्टेशनवर गर्दी नसताना आणि गाडी शांतपणानं उभी असताना तिच्या खाली जीव देणं ही अवघड गोष्ट होती. ही अडचण प्रियवंदेच्या ध्यानात आली आणि ती अगदी गोंधळून गेली. माणसानं जीव द्यायचा ठरवला तर तो सुद्धा त्याला सुखानं देता येत नाही. इथंही आपलं नशीब आपली वाट अडवून उभंच आहे हे पाहून तिला काय करावं तेच सुचेना. इतक्यात दूरवरून येणाऱ्या एका गाडीचा आवाज कानावर आला. तिनं त्या दिशेला पाहिलं आणि ती गाडी प्रियवंदा उभी होती त्याच प्लॅटफॉर्मच्या दिशेने येत असलेली तिला दिसली. प्लॅटफॉर्मच्या त्या बाजूला उभे असलेले काही लोक कडेपासून दूर सरकून 4 पावलं अलीकडे येऊन उभे राहिले. प्रियवंदेनं एकदम श्वास रोखून धरला. आपण आता ही संधी सोडायची नाही. याच गाडीखाली सरळ शरीर लोटून द्यायचं असं क्षणार्धात मनाशी ठरवून ती 4-5 पावलं पुढं सरकली. हा अपघात नसून ही आत्महत्या आहे हे कदाचित लोकांच्या लक्षात येईल, पण त्यामुळे विशेष काही बिघडणार नाही. आप मर गए जग डूब गया असं म्हणतातच ना. मनाशी असा विचार करून ती निश्चयानं समोर पाहू लागली. समोरून येणाऱ्या गाडीचा वेग किंचित मंदावलेला बघून तिच्या कपाळाला त्रासी काठी पडली. पण पुन्हा तिच्या मनात आलं की जीव तर द्यायचा आहे तर गाडीच्या वेगाला महत्त्व नाही. फक्त अंगावरून गाडी गेली तरी पुरे. प्रियवंदा प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकाशी जाऊन उभी राहिली. गाडीचं इंजिन तिच्यापासून फक्त काही फुटांच्या अंतरावर आलेलं तिला दिसलं. तिनं डोळे मिटून घेतले आणि थोडी पुढं झुकली. इंजिन आणखी जवळ आल्याची तिला जाणीव झाली. ती खाली उडी टाकणार इतक्यात कुणीतरी खसकन तिचा हात धरून तिला मागं खेचलं. प्रियवंदा एकदम दचकली. गाडी पुढं गेली होती आणि ती मात्र सुरक्षित होती. रागानं तिनं हात धरणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं. खूप उंच आणि तितकीच धिप्पाड गुजराती साडी नेसलेली, गोऱ्या रंगाची आणि भल्या मोठ्या नाकाची एक पारशी जातीची स्त्री तिच्याकडे चमत्कारिक चर्येनं पाहत उभी होती. यू फुलिश गर्ल, डू यू वॉन्ट टू डाय असं म्हणत त्या बाईनं तिला गाडीपासून आणखी दूर ओढलं. एक दीर्घ सुस्कारा सोडून गाडी शांतपणानं आपल्या जागी येऊन उभी राहिली. जणू तिच्यावरचंच एक संकट टळलं होतं. निराश नजरेनं प्रियवंदेनं प्रथम त्या गाडीकडे बघितलं आणि नंतर त्या पारशीबाईकडे बघितलं. तिला त्या दोघींचाही अतिशय राग आला आणि नंतर त्या रागातला खोलपणाही जाणवला. त्या दोघींकडे पाठ फिरवून तिनं शरणागती पत्करली आणि ती बाहेर जाण्याच्या दाराकडे वळली. तिनं समोर पाहून काही पावलं टाकली आणि तिची पावलं
जागच्या जागी खिळून उभी राहिली. कारण तिच्यासमोर अरविंद उभा होता. घाईने धावत आलेल्या माणसासारखी त्याला किंचित धाप लागलेली होती. अरविंद तिथं यावेळी काय करीत होता? तिच्यावर रोखलेल्या त्याच्या नजरेत अनेक प्रश्नचिन्ह होती आणि आणि विलक्षण वेदनाही होती. त्या नजरेची धार आपलं हृदय कापत जात आहे असं प्रियवंदेला भास झाला. ती नजर तिला सहन होईना. एकदम सगळंच तिला असह्य झालं, अनावर झालं. तिनं दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं आणि स्टेशनच्या त्या भर चव्हाट्यावर ती स्पुंदून रडू लागली. अरविंद मरीन ड्राईव्हवर राहणाऱ्या एका गृहस्थाची भेट घेऊन ऑफिसकडे निघाला होता. चर्च गेट स्टेशनपाशी आल्यावर गाडी वळवताना त्याचं लक्ष सहज बाजूच्या रस्त्याकडे गेलं आणि त्या रस्त्यावरून जाणारी प्रियवंदा त्याला दिसली. क्षणभर त्यानं तिला ओळखलंच नव्हतं. इतकी ती वेगळी दिसत होती, एखाद्या खूप मोठ्या आजारातून उठलेल्या माणसासारखी. त्यानं आपोआप गाडीची गती कमी केली. प्रियवंदेकडे नीट निरखून पाहिल्यावर त्याचं आश्चर्य अधिकच दुणावलं. प्रियवंदा नुसतीच वेगळी दिसली नव्हती, तर तिची चालण्याची तऱ्हा आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा फार विचित्र वाटत होते. झोपेत चालणाऱ्या माणसासारखी ती चालत होती. रस्त्यावरच्या माणसाचे तिला धक्के लागत होते, पण त्याचं तिला भानच नव्हतं. तिचा तो गोठलेला चेहरा आणि शून्य नजर बघून अरविंद घाबरला. त्यानं गाडी थांबवली. त्याच्या अगदी जवळून तिनं रस्ता क्रॉस केला, पण तरीही तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. ऑफिसच्या वेळेत या बाजूला प्रियवंदा कशासाठी आली असावी हे त्याला कळेना. त्यानं तिला चर्च गेट स्टेशनच्या आवारात शिरताना पाहिलं आणि जरासा विचार करून त्यानंही आपली गाडी पार्क करून तो स्टेशनच्या अंतर्भागात गेला. तेव्हा प्रियवंदा एका गेटमधून प्लॅटफॉर्मकडे जाताना त्याला पाठमोरी दिसली. त्यानं प्लॅटफॉर्मचं तिकीट घेतलं आणि प्लॅटफॉर्मच्या गेटमधून आत जाऊन प्रियवंदेला एकदम दिसणार नाही अशा जागी तो उभा राहिला. प्रियवंदेची हालचाल त्याला फार चमत्कारिक वाटत होती. डावीकडच्या बाजूला एक लोकल थांबलेली होती. ती प्रियवंदेला सोयीस्कर नव्हतीच आणि प्रियवंदा आत चढायच्या विचारातही नसावी. ती तिथं कुणाला भेटायला आली आहे असं म्हणावं तर त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून ती आजूबाजूचे प्लॅटफॉर्म्स न्याहाळत होती आणि तिची चर्या गोंधळून गेल्यासारखी दिसत होती. प्रियवंदेच्याच वागण्यातला विचित्रपणाचा अर्थ त्याला कळत नव्हता. थोड्या वेळानं त्याच प्लॅटफॉर्मवरच्या उजव्या बाजूला रुळाच्या दिशेनं येणारी ती लोकल त्यानं पाहिली. इतर लोकांप्रमाणे प्लॅटफॉर्मच्या त्या टोकापासून तोही जरा आत सरकला, पण प्रियवंदा मात्र प्लॅटफॉर्मच्या त्या टोकाकडे जाऊन त्याला थांबलेली दिसली. तिनं घट्ट आवळलेल्या मुठी आणि किंचित पुढं झुकून खाली उडी मारण्यासाठी घ्यावा तसा तिनं घेतलेला पवित्रा पाहिला. गाडी जवळ येताना पाहूनही ती तशीच आणि त्याच पवित्र्यात उभी असलेली पाहून तो दचकला आणि घाईनं पुढे धावला. पण गाडी प्रियवंदेपाशी पोहोचण्यापूर्वी त्याला तिच्याकडे जाणं अशक्य आहे हे त्यानं ओळखलं. तो दुरूनच ओरडून तिला हाक मारणार इतक्यात त्या पारशीबाईनं प्रियवंदेला हात धरून मागं ओढलेली त्यानं पाहिली. प्रियवंदा गाडीपासून सुरक्षित अंतरावर सुखरूप उभी असलेली पाहून त्याच्या जीवात जीव आला. क्षणभर त्याला तिथून परत निघून जावं असं वाटलं, पण पुन्हा विचार बदलून तो सरळ तिच्या दिशेनं जाऊ लागला. प्रियवंदा आणि अरविंद चर्च गेटच्या बाजूनं गेलेल्या एका रस्त्यावर अरविंदाच्या गाडीत बसून बोलत होते. तो चर्च गेटला त्यावेळी कसा आला या तिच्या प्रश्नाचं उत्तर तो तिला देत होता. त्या रस्त्यानं बरंच पुढं आल्यानंतर एका कमी वर्दळीच्या जागी अरविंदानं आपली गाडी पार्क केली होती. प्रथम त्यानं प्रियवंदेला तिच्या वागण्याचा अर्थ काय असं विचारलं होतं, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तिनंच त्याला तो यावेळी येथे कसा आला असा उलट प्रश्न विचारला होता. प्रियवंदा आणि अरविंद आज फार दिवसांनी एकत्र आले होते. चर्च गेट स्टेशनवर ती एकदम रडायला लागली तेव्हा त्यानं तिला तिथून बाहेर नेलं आणि आपल्या मोटारीत बसायला लावलं होतं. नंतर मोटारीतून या जागी आल्यावर गाडीचं इंजिन बंद करून त्यानं तिच्याकडे पाहिलं होतं. तिचा व्याकुळ चेहरा, अश्रूपूर्ण नजर आणि थरथरती काया हे सारं पाहून अरविंदांच्या हृदयात कालवाकालव झाली होती. ती आत्महत्येला प्रवृत्त झालेली पाहून तो हादरून गेला होता. त्यानं एकदा तिच्याकडे पाहिलं आणि नकळत त्याचे हात पुढे पसरले गेले. काय होतंय ते कळण्यापूर्वीच प्रियवंदा त्याच्या बाहुपाशात कोसळली. कितीतरी वेळ दोघं त्याच अवस्थेत एकमेकांना बिलगून बसलेले होते, जगाला विसरून आणि स्वतःलाही विसरून. धन आणि ऋण
विद्युत समीप आल्यावर परस्परांकडे खेचलं न जाता दूर राहणं हे त्यांच्या हातात नसतं. तसंच त्यावेळी त्या दोघांचंही झालं होतं. प्रियवंदेचं अरविंदावर प्रेम असूनही समजून उमजून ती त्याच्यापासून दूर राहत आली होती आणि अरविंद त्या दिवशी त्याच्यापाशी तिनं आपली प्रेम भावना उघड करून दाखवल्यानंतर त्यानंही जरी तिला भेटायचा प्रयत्न कधी केलेला नसला तरी रात्रंदिवस तिचेच विचार त्याच्या मनात येत राहिले होते. त्यानं तिला उत्तेजन देऊन तिची प्रेमभावना फुलू दिली. हा तिनं केलेला आरोप त्यावेळी त्यानं नाकबूल केला होता. पण त्यानंतर त्यालाच कसं कळून आलं होतं की तो आरोप अगदीच काही खोटा किंवा निराधार नव्हता. आपण आपल्या मनाला इतके दिवस फसवत आलो हे त्याला मनाशी कबूल करावं लागलं होतं. प्रथम त्याच्या मनात प्रियवंदेविषयी एक प्रकारचं कौतुक आणि काहीसं वात्सल्य होतं. पण त्यानंतर तो तिच्याकडे इतका आकर्षित झाला होता तेव्हा त्या आकर्षणाच्या मुळाशी फक्त हीच शुद्ध वात्सल्याची भावना नव्हती, पण आपल्याला तिच्याविषयी वाटणारं प्रेम हे अगदी शुद्ध स्वरूपाचं आहे असंच तो स्वतःच्या मनाला सांगत आला होता. एखादी निषिद्ध गोष्ट करावीशी वाटली की माणूस सहज प्रकृतीनं तिचं समर्थन नेहमीच करू पाहतो आणि तसं करताना तो स्वतःशी प्रतारणा करत असतो. अरविंदानंही तेच केलं होतं. प्रियवंदा वयानं लहान आहे, मनानं अजान आणि निरागस आहे. आपण तिच्यापेक्षा वयानं, अनुभवानं अशा सर्वच दृष्टीनं मोठे आहोत. शिवाय एक जबाबदार विवाहित संसारी गृहस्थ आहोत. तेव्हा अशा परिस्थितीत प्रियवंदेसारख्या मुलीविषयी आपल्या मनात प्रणयाची भावना कधी उद्भवणारच नाही असं त्याला वाटलं होतं. त्या दिवशी तिच्या प्रेमाची तिनं स्पष्ट कबुली दिल्यानंतर त्याला धक्का बसला होता आणि त्याच्या मनात खळबळ माजली होती. पण त्या धक्क्यामुळे स्वतःच्या अंतःकरणात काय आहे त्या भावनेचं स्वरूपही त्याला स्पष्ट दिसलं. सोसाट्याच्या वाऱ्यानं आकाशात जमलेले मेघ दूर झाल्यानंतर त्यांच्या आड दडून राहिलेल्या सूर्यबिंबाचं तेज प्रकट व्हावं, त्याप्रमाणे अरविंदांच्या मनात उद्भवलेल्या वैचारिक वादळानं त्याच्या पूर्वकल्पनांना धक्का बसून त्या पांगल्या होत्या आणि त्याला स्वतःच्याच मनाचं खरं स्वरूप दिसून आलं होतं. प्रियवंदेसारख्या एका अगदी कोवळ्या वयाच्या निष्पाप कुमारिकेवर आपण अशा तऱ्हेनं प्रेम करीत होतो हे एकदा मनाशी कबूल केल्यावर अरविंदांची मनस्थिती मोठी चमत्कारिक झाली होती. तो अगदी अस्वस्थ झाला होता आणि मनात विलक्षण शरमून गेला होता. तो अनुभवी होता, जाणता होता, पण तसं असतानाही प्रियवंदेच्या हृदयावर त्यानं निर्गुण घाव घातला होता. एका अनअनुभवी कुमारिकेचं अस्पृष्ट शुद्ध मन अधिकार नसतानाही स्पर्शून त्याने अपवित्र केलं होतं. त्याचा अपराध खरं म्हणजे तिहेरी होता. वैवाहिक बंधनाच्या पवित्र्याला त्यानं कलंक लावलेला होता. उत्तरेला त्यानं धोका दिलेला होता आणि प्रियवंदेचाही हृदयभंग केला होता. प्रियवंदेच्या जवळ जायचा त्याला काहीच अधिकार नव्हता. तिच्या हृदयाची जखम त्याला दिसत होती. ती जखम आपल्यामुळं झाली हेही त्याला कळत होतं, पण तरीही तो काही करू शकत नव्हता. तिच्यापासून दूर राहणंच त्याला भाग होतं. जे झालं ते पार पुसून टाकणं त्याच्या हाती नसलं तरी ते झालंच नाही असा आभास उत्पन्न करणं हा एकच मार्ग त्याला दिसत होता. तिला विसरून जाणं आणि तिलाही त्याचं विस्मरण पडायला मदत करणं यासाठी कलकत्त्याला जायचा बेत त्यानं पक्का केला होता. प्रियवंदेला पुन्हा भेटायचा त्यानं कधीही प्रयत्न केला नव्हता. दूरत्वाचा त्याला खूप त्रास होत होता. मध्यंतरीचा काळ त्यानं तिच्याप्रमाणेच मनाशी तळमळण्यात काढला होता, पण तरीही पुन्हा तिच्याकडे जाण्याचा आणि तुटलेला स्नेहबंध जोडण्याचा धीर त्याला झाला नव्हता. पण नियतीनं पुन्हा त्या दोघांना जवळ आणलं होतं, तेही या अशा विचित्र उत्कट प्रसंगी. त्यामुळे अरविंदांचा स्वतःवरचा ताबा राहिलाच नव्हता. प्रियवंदेला त्यानं आपल्या बाहुपाशात घट्ट धरलं होतं. परंतु काही वेळानं त्यानं स्वतःला सावरलं. तो हे काय करत होता? जरी इतके दिवस त्यानं स्वतःच्या मनाचीच फसवणूक केली असली तरी आत्ता अशा वागण्यानं त्या फसवणुकीची आणि त्याच्या प्रेमाची कबुली प्रियवंदेपाशी देणं बरोबर नव्हतं. कारण तसं करणं म्हणजे प्रियवंदेची आणखी फसवणूक केल्यासारखं होणार होतं. त्याचंही तिच्यावर प्रेम आहे हे तिला कळू दिल्यानं फक्त तिचं दुःख मात्र वाढलं असतं. कारण अजूनही त्या दोघांच्या प्रेमाची पूर्तता होण्याची शक्यता नव्हतीच. तिला मोहात पाडणं चूक होतं. तो जाणता होता, अनुभवी होता,
म्हणूनच स्वतःला सावरण्याइतकंच तिचाही तोल जाऊ न देणं हे पाहण्याचं कर्तव्य त्याचंच होतं. त्यानं हलकेच तिच्या भोवतीचे हात काढून घेतले आणि तो तिला हळुवारपणानं म्हणाला, प्रियवंदा, आता जरा शांत झालीस का तू? तिनं पदरानं डोळे टिपले आणि करून नजरेनं त्याच्याकडे बघितलं. तू मगाशी जे करणार होतीस त्याचा अर्थ तुला कळतो का? तू तसं करायला का निघाली होतीस? एवढी कशानं जीवावर उधार झालीस? माणसाला जगण्याच्या यातना मरणापेक्षा अवघड वाटल्या की त्याला मरणच सोपं वाटतं. पण पण अरविंद, माझी हकीकत मी नंतर सांगेन. मला आधी असं सांगा की तुम्ही त्यावेळी तिथे कसे आलात? तिच्या त्याच प्रश्नाचं उत्तर त्यानं तिला दिलं होतं. ते उत्तर दिल्यानंतर त्यानं तिची सगळी हकीकत एक एक प्रश्न विचारून तिच्याकडून हळूहळू काढून घेतली. तिला काय सोसावं लागलं हे समजल्यावर त्याला अतिशय वाईट वाटलं. तो तिला आवेगात म्हणाला, वेडे, म्हणून तू आयुष्य संपवायला निघाली होतीस होय? तर मग मी सुदैवानं तिथं पोहोचलो म्हणायचा. सुदैव? नाही अरविंद, माझं आणि दैवाचं गेले कित्येक दिवस भांडण जुंपलंय. माझ्या आयुष्यात सुदैवानं कुठलीच गोष्ट घडेल असं मला मुळीच वाटत नाही. तुझं नसलं तरी हे माझं सुदैवच समजतो मी. आता मी तुला भलत्या मार्गानं जाऊ देणार नाही. मी जर तुला भेटलो नसतो तर आजचा प्रयत्न फसल्यावर तू पुन्हा असाच प्रयत्न केला असतास. अजूनही मला त्याच वाटेनं गेलं पाहिजे अरविंद. घर नाही, दार नाही, आपलं म्हणायला कुणी नाही. अशा स्थितीत मी कशी जगू आणि कुणासाठी जगू? ताईच्या घरी तर पुन्हा मी पाऊल ठेवायचं नाही अशा निश्चयानं आज सकाळी मी तेथून बाहेर पडले. तिथं परत जायची माझी मुळी इच्छा नाही. मग मी कुठं जाऊ आणि काय करू? अरविंद थोडा वेळ काहीच बोलला नाही. तो मनाशी कसला तरी विचार करीत होता. जरा वेळानं तो म्हणाला, यातून एक मार्ग मला सुचतो आहे. तात्पुरती म्हणजे साधारण 8-15 दिवस तुझी एखाद्या चांगल्याशा सुरक्षित हॉटेलात राहायची सोय मला करता येईल. हो, पण काय? पैशाची काळजी तू करू नकोस. तुझी सगळी सोय मीच करणार आहे. तुझ्या जीवापेक्षा काही मला पैसा जास्त नाही. मी पैशाबद्दल बोलत नाही. पण 8-15 दिवस हॉटेलमध्ये काढले तरी मी पुढं काय करणार? कोठे राहणार? गिरगावात सँडहर्स्ट रोडवर पारसनाथ मॅन्शन म्हणून एक जुनाट भव्य बिल्डिंग आहे. तिथं माझी एक खोली आहे. खूप वर्षापासून ती जागा माझ्या नावावर आहे. इथं आमची फर्म उघडण्यापूर्वी मी स्वतंत्र व्यवसाय करीत होतो. तेव्हा ती खोली मी कामाची ड्रॉइंग्स काढण्याकरता वापरत असे. नंतर अलीकडे 3-4 वर्ष माझ्या ओळखीच्या एका गृहस्थाला मी तिथे राहायला परवानगी दिली होती. गेल्या महिन्यातच त्याची परगावी बदली झाल्यानं तो जागा सोडून गेलाय. तेव्हा सध्या ती जागा रिकामीच आहे. तिथं मी तुझी राहायची सोय करू शकेन. तुला लागेल ते सगळं सामान आपण या 8-15 दिवसात खरेदी करू आणि मग हॉटेलची खोली सोडून तू या खोलीत राहायला ये. हो, पण मी अगदी एकटीच कशी काय राहू तिथे? तिथं अशी चिक्कार बिराडं आहेत. शिवाय त्या खोलीच्या शेजारी राहणारी माणसं फार सज्जन आहेत. मी त्यांना तुझ्याबद्दल सांगून ठेवीन. ते नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं तुला सगळ्या तऱ्हेची मदत करतील आणि सोबतही करतील. शिवाय मला वाटतं त्यांना तुझ्याच वयाची एक मुलगीही आहे. तेव्हा तिचाही तुला खूप उपयोग होईल. आता तुझी आणखी काय अडचण आहे सांग पाहू? अरविंद, हे सारं झालं तरी त्यामुळे मी कशी जगू हा माझ्या पुढचा प्रश्न सुटेल एवढंच. पण मी कशासाठी जगू आणि कुणासाठी जगू या प्रश्नाचं उत्तर अजून मला सापडलेलं नाही. अरविंद, तुमच्यापाशी असं काही बोलणं हे पाप आहे हे मला समजतं. पण आज फक्त हे अखेरचंच. मी माझं मन तुमच्यापाशी उघड करून दाखवणार आहे. तुम्ही विवाहित आहात हे मला माहीत आहे. तुमच्या प्रेमाचा लाभ घेण्याइतकी मी भाग्यवान नाही हेही मी जाणते आणि मला या प्रेमाची आता अभिलाषाही नाही. पण पण तरी सुद्धा माझ्या मनातली तुमच्या विषयीची प्रीती मला पार पुसून टाकता येत नाही. माझ्या प्रेमाचा उपद्रव तुम्हाला किंवा तुमच्या पत्नीला मी होऊ देणार नाही. पण मी मात्र दुरून का होईना जन्मभर तुमच्यावर प्रेम करीत राहीन. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्या प्रेमाचा शेवट होणं शक्य नाही आणि त्याला आता माझा इलाजही नाही. अरविंद, मला फक्त एकच सांगा, तुमचं माझ्यावर मुळीच प्रेम नाही का? मला या प्रेमाचं साफल्य नको किंवा तुमच्या पत्नीच्या सौभाग्याचाही मला लोभ नाही. पण फक्त एका शब्दानं
मला तुमच्या प्रेमाची कबुली हवीये. तुम्हालाही मी हवीशी वाटते एवढं जरी मला एकदाच तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तरी त्या शब्दाच्या आधारावर उरलेलं आयुष्य मी सुखात काढू शकेन. मग मला मरणाच्या मार्गावरून जायची इतकी गरज वाटणार नाही. पण मला तेवढा तरी आधार मिळेल का? प्रिया, प्रिया मी तुझ्यावर. थांबा, थांबा अरविंद. आणखी काहीही सांगायची जरूर नाही. तुम्ही मला प्रिया म्हटलंत यातच मला सारं काही मिळालं. माझी मर्यादा इथंच संपते. तुमचं पत्नीपद पुढच्या जन्मी मला मिळालं तर मिळू दे. या जन्मी मी तुमची प्रिया म्हणूनच जगेन. तीही नुसती नावापुरती. प्रत्यक्षाची तृषा मी धरत नाही. तिनं भावपूर्ण नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तिला हृदयाशी धरायला त्याचे हात अधीर झाले होते. पण तो तिच्यापासून दूरच राहिला. तिनं घातलेली लक्ष्मण रेषा उल्लंघू नये यातच दोघांचंही सुख आहे असं तो मनाला समजावीत होता. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते पण ओठांवर कळत नकळत हास्य उमटलं होतं. दोघांच्या नजरा शब्दाविना बोलत होत्या. आता शब्दांची गरजच उरलेली नव्हती.